काय हो, तुम्ही कधी शिळ्या चपात्या कडकडत्या गरम तेलामध्ये तळून पाहिलंय का हो? तर बऱ्याच वेळा तुम्ही शिळ्या चपात्या जर राहिल्या तर बऱ्याच वेळा चिवडा करून खात असशीला किंवा मग अशा पद्धतीने चुरून वगैरे दुधामध्ये कुस्करून खात असशीला. पण आता इथून पुढे जर तुमच्या शिळ्या चपात्या राहिल्या तर तुम्ही हा मार्केटमधला महागडा पदार्थ नक्कीच घरी बनवून खाल. जास्त काही सामग्री लागत नाही, घरातल्या साहित्यांमध्ये बनवून तयार होतं. आता चपात्या भाज्या सुद्धा शिल्लक राहिल्या होत्या, मग म्हटलं चला आणि ही रेसिपी बनवली ना, सर्वांना एवढी जास्त आवडली की माझ्या घरात शिल्लकच राहिली नाही बघायला सुद्धा. मग कडकडतं गरम तेल करून घ्यायचं, गरम तेलामध्ये आपल्याला 2 चपात्या कडकडीत अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. इथे पाहू शकतात अजिबात करपवायच्या नाहीत, फक्त लाल करून कुरकुरीत घ्यायचे. लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला खजूर घालून घ्यायचे. आता खजूर एक 5-6 घालून घ्यायचे आणि बदाम एक 5-6 तळून घ्यायचे. मस्त तळून घेतले की अगदी थंड करून घ्यायचे आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे एकत्र. पाणी दूध अजिबात घालायचं नाही आणि इथे अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं. लगेच पॅन ठेवायचा गॅसवरती. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये साखर 1 कप घालायची. साखर कॅरमलाइज करून घ्यायची, दूध पाणी घालायचं नाही आणि कॅरमलाइज झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही. आणि लगेचच हे क्रिस्टल तयार होतात. मग लो फ्लेमवरतीच आपल्याला हे पूर्ण विरघळून घ्यायचंय. छान असं विरघळतं 10 मिनिटांमध्ये. लगेच आपल्याला बटर पेपरला तूप लावून घ्यायचंय. बटर पेपर नसेल तर प्लेन पेपर सुद्धा घेऊ शकता, फक्त त्याच्यावरती शाई वगैरे नसावी. लगेचच आपल्याला पहा इथे जे आपलं इकडे मिश्रण तयार होतं ते मिश्रण आपल्याला याच्यामध्ये पॅनमध्ये घालून घ्यायचंय आणि अगदी घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचंय. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची, अजिबात गॅस वाढवायचा नाही, नाहीतर करपून जाईल. आणि इथे या मिश्रणासाठी पहा नॉनस्टिकचा जो पॅन असतो ना तोच वापरायचा आहे. लगेच त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, फक्त वेलची पावडर घालायची, अजिबात त्याच्यामध्ये कोणतेही जिन्नस बाकीचे घालायचे नाहीत. जर तुमच्याकडे तुम्हाला आवडता असेल तर तुम्ही इथे कोको पावडर, आपलं जे हे असतं कोकोनटचा बुरादा जो असतो ना तो वापरू शकता, तर नारळाचा बुरादा. तर इथे आता त्याची सुद्धा गरज नाही. असं प्लेन तुम्ही अगदी घट्ट मिश्रण होईपर्यंत तयार करून घ्यायचंय. घट्ट झालं की गॅस बंद करून द्यायचा. अशा पद्धतीनं पॅन सोडायला लागलं की आपल्याला लगेच बटर पेपरवरती गरम गरम मिश्रण काढून घ्यायचंय आणि सेट करून घ्यायचे. आता वरतून मी इथे पहा काजू आणि बदाम याचे तुकडे होते ते बारीक बारीक कट करून छान असं मस्त गार्निश करून घेतलेले. दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. अगदी पाहुणे मंडळी येऊ द्या किंवा घरात बऱ्यापैकी गोडाचा पदार्थ नसतो तर त्यावेळी पहा झटकन तुम्ही बनवू शकता. एवढी बनवायला सोपी आणि जबरदस्त आहे. आता काय घरातलं सामान आहे आणि चपातीच असते, जर ताजी चपाती वापरली तरीही चालून जातं. लगेचच आपल्याला इथे पहा 1 तासासाठी सेट करायला वरती रूम टेम्परेचरला ठेवायचं आणि त्याच्यानंतर इथे वड्या कट करून घ्यायच्या. तुम्हाला जशा आकारामध्ये हव्या तशा आकारामध्ये तुम्ही करून घ्या. लगेचच इथे आपल्या पहा मस्त अशी वडी तयार झालेली आहे. एकदा तुम्ही बनवून पहा, अगदी खव्यामाव्याची चव आल्याशिवाय राहणार नाही, एवढी जबरदस्त लागते. तोंडात विरघळणारी ही बर्फी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि घरातल्यांना खाऊ घाला. तुमचं कौतुक झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही. एकच नंबर होते आणि भन्नाट लागते चवीला. तर तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला मात्र जाता जाता फॉलो करून